आजचा हा 14वा संगीत संमेलन सोहळा इथं संपन्न होत आहे, साजरा केला जातोय। आज खरं म्हणजे कलाकार आज उशिरा आले विमानाच्या दिरंगाईमुळे, आणि इतक्या उशिरा येऊनही आता मगाशी ज्या कलाकाराने सुंदर गायला, सुभाष परवार, आजही प्रेक्षकांची उपस्थिती थोडीशी कमी आहे, पण उद्या पण दिवसभर कार्यक्रम चालू आहे। सतत 14 वर्षे आम्ही मध्ये कोरोनाचा काळ गेला, त्यानंतर मागचं वर्ष माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे होऊ शकलं नाही। या वर्षी हे 14वं वर्ष आहे। काळाची पानं कशी भराभर उलटली जातात। मागं वळून पाहताना आमच्या विद्यार्थी जीवनामध्ये मी अभिषेकी बुवांकडे 1988 साली शिकायला गेलो होतो। त्याआधी मी इथे गोव्यात पंडित माडिये गुरुजी यांच्याकडे संगीत विशारदपर्यंत शिकलो होतो, आणि त्यानंतर त्यांच्याच सहकार्याने त्यांनी बुवांना एक पत्र दिलं, आणि ते पत्र घेऊन मी पुण्याला गेलो, आणि मला समजलं की माझ्या वडिलांमध्ये आणि अभिषेकी बुवांमध्ये फार सख्य होतं। त्यामुळे त्या घरी जे संस्कार मला मिळाले आणि जे शिक्षण बुवांनी त्यावेळेस आम्हाला दिलं, आजही त्या शिक्षणाच्या जोरावर सगळा बुवांचा शिष्य संप्रदाय, आमचे सगळे गुरुबंधू आज पोट भरत आहेत। आज बुवांचे एवढे आशीर्वाद या सर्व शिष्यांवर आहेत, आणि त्याची एक काहीतरी आठवण ठेवावी या निमित्ताने दरवर्षी आम्ही हा संमेलनाचा सोहळा इथे आयोजित करत असतो। पुढच्या वर्षी 15 वर्ष आहेत, आणि या 15व्या वर्षी आम्ही फार मोठ्या जोमानं हा सोहळा आयोजित करणार आहोत। बुवांच्या नावाने एक पुरस्कार आयोजित करावा अशी माझी कल्पना आहे, आणि त्या दृष्टीनं मी शौनकशी बोलेन। ज्यावेळेस आम्ही बुवांकडे गेलो त्यावेळेस बुवांनी जी माया आम्हावर लावली, त्याचबरोबर आमच्या गुरुमाता ज्यांना आम्ही विद्या वहिनी म्हणतो, विद्या वहिनीने आम्हाला एवढं प्रेम दिलं, शौनक नंतर मेखला यांनी जे प्रेम आम्हाला दिलं, त्या घरात कधीच परक असं आम्हाला वाटलं नाही। त्यामुळे कायम ही जाणीव आमच्या हृदयात राहिलेली आहे, आणि याच्या पुढेही ती आम्हाला जाणवत राहील।